नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला बोकड पालन करण्याची इच्छा असेल किंवा बोकड पालन तुम्हाला करायचं असेल आणि बोकड पालन ह्या व्यवसायामध्ये जर सुरुवातीलाच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं तुमच्या बोकडांचं वजन वाढ घ्यायची असेल, तर मित्रांनो, ज्या टायमाला आपण बाजारातून बोकड खरेदी करत असतो त्या टायमाला कशा पद्धतीचं बोकड खरेदी केलं पाहिजे किंवा बोकड खरेदी करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, बोकड खरेदी करत असताना कोणकोणत्या चुका करू नये, ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवात जर सांगण्यात झालं मित्रांनो, तर शेळी पालन आणि बोकड पालन या दोन्ही व्यवसायामधला तुम्हाला एक फरक सांगतो थोडक्यात. शेळी पालन व्यवसाय असा आहे, एक वेळेस जर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला पैसा, तर तो एक वाढत चालतो. ते वाढत चालतंय मित्रांनो, त्याच्यामधून आपल्याला प्रॉफिट मिळत चालतंय. पण बोकड पालन व्यवसाय तसा नाही. बोकड पालन व्यवसायामध्ये आपल्याला सुरुवात म्हणजे प्रत्येक वेळेस जितक्या वेळेस तुम्ही बोकड खरेदी करसान 12 महिन्यामध्ये, तितक्या वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करावाच लागेल. पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये करावाच लागेल, खिशातून पैसा त्याच्यामध्ये घालावाच लागेल. आणि एवढा पैसा आपण त्याच्यामध्ये खर्च करून सुरुवातीला त्याच्यामध्ये काही शेतकरी मित्र किंवा तरुण मित्र जे नवीन बोकड पालन करत असतात, तर त्यांना त्याच्यामध्ये एक चांगला रिझल्ट मिळत नाही. तर रिझल्ट मिळत नाही मित्रांनो चांगला. आणि बोकड पालन एक असा व्यवसाय, याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या पिल्लांची किंवा तुमच्या एक बोकडांची वजन वाढ जर चांगली होत नसेल, तर तो व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर नाही. वजन वाढ तुमच्या पिल्लाची तिथे एक झालीच पाहिजे. आणि वजन वाढ जर चांगल्या पद्धतीची नाही झाली, तर तुम्हाला प्रॉफिट सुद्धा तशा पद्धतीचं होत नाही. किंवा तुम्हाला त्याच्यामधून जो उत्पन्न होणार आहे ते तुमचे एक बोकड किती वजन वाढ करतं एका महिन्यामध्ये किंवा किती वाढतंय ते त्याच्यावरती डिपेंड असतं मित्रांनो. आणि तुम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मेहनत करता, मेन फंडा म्हणजे याच्यावरतीच आहे. तुमचं पिलू जर वजन वाढ चांगल्या पद्धतीचे करत असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पन्न एक चांगल्या पद्धतीचं मिळत असतंय. आणि जर कमी करत असेल, तर मग तुम्हाला उत्पन्न त्याच्यामध्ये कमी प्रमाणात होत असेल. तर असं एक अडचण या संपूर्ण शेतकरी मित्रांना, तरुण मित्रांना, बोकड पालन जे करतात त्यांना हे बघायला मिळत असतात. पण आता तुम्हाला सांगतो मी, बोकड खरेदी करत असताना काही तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र ही चूक करत असतात. तर बघा, ज्या टायमाला त्यांना एक बोकड पालनाला सुरुवात करायची असते किंवा बोकड पालन व्यवसायाला सुरुवात करायची असते, तर ते काय करत असतात, लहान बोकड खरेदी करत असतात. निवड करतानाच काय करत असतात, लहान लहान पिल्ले. काही मित्र तर एक दुधावरचे जी पिल्ले असतील, दूध पिणारे पिल्ले, ते सुद्धा खरेदी करत असतात. दूध पिणारे पिल्ले सुद्धा शेळ्याखाली असतील ते खरेदी करतात आणि त्याच्यापासून एक बोकड पालनाला सुरुवात करत असतात. 2-2, अडीच महिन्याचे पिल्ले असतील, 2 महिन्याचे असतील, दुधावरचे असतील, तर अशा पद्धतीने एक पाला खात असेल पिल्ला, अशा अंदाजे एक पिल्ले ते खरेदी करत असतात. आणि त्यांना ते त्या टायमाला त्या पिल्लांची तब्येत एक चांगल्या पद्धतीची वाटत असते. त्यांना वाटत असते की हे पिल्लू आता एवढं सदृढ आहे, आपण जर याला खरेदी केला, आपल्या फार्मवरती नेला, संगोपन आपण खुराक याला चांगल्या पद्धतीचं दिलं, तर हे पिल्लू अजून आपल्याला उत्पन्न एक चांगल्या पद्धतीचं देईल. पण मित्रांनो, तिथेच काही शेतकरी मित्र चुकतात. शेतकरी मित्र, तरुण मित्र तिथे जे चुकतात, ते पिल्लू जर आपण खरेदी केलात, तर त्याच्यामध्ये उत्पन्न तर आपल्याला सुरुवातीला मिळणार नाही. सुरुवात म्हणजे 10-15 दिवस म्हणा, जोपर्यंत ते पिल्लू डिप्रेशनमधून बाहेर येत नाही तोपर्यंत. सुरुवात ते एक पिल्लू दुधावरचं असते. दुधावरचं पिल्लू आपण खरेदी केला, तर त्याच्या आईपासून ते पिल्लू एक लांब होत असते. लांब झाल्याच्या नंतर ते पिल्लू डिप्रेशनमध्ये जात असते. डिप्रेशन म्हणजे एक खात नाही, पित नाही, चांगलं मन लागत नाही त्याचं, आणि तेवढ्यात मग ते पिल्लू खराब होत असते. किती सदृढ असू द्या तुम्ही, ते खराब होणार. तुमच्या जवळ येऊन, तुमच्या फार्मवरती येऊन सुद्धा ते खराब होणार. जेवढी दुधात ताकद आहे, दुधावरती जेवढं फास्ट पिलू वाढत असते, तेवढं तुमच्या कोणत्याच खुराकावरती वाढत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पिलू वाढणार नाही असं नाही की तुमचं पिलू ते एक वजन वाढच करणार नाही त्याच्या एक आयुष्यामध्ये. वजन वाढ ते करणार, पण सुरुवातीला जेवढं त्याचं वजन आहे ते संपूर्ण कमी होणार. डिप्रेशनमधून जर तो पिलू बाहेर निघेल, चांगल्या पद्धतीचा चारा खाईल, पाणी पिईल, त्याच्यानंतर तो पिलू पुन्हा तशाच पद्धतीचं वजन वाढ करेल. पण त्याच्यामध्ये तुमचं भरपूर असा वेळ जात असतो. तर ह्या कारणामुळे मित्रांनो, जे लहान पिल्लं आहेत शेळ्याखालची,
किंवा दूध जे पितंय पिलू ते पिलू कधीच खरेदी करू नका. सर्वसाधारण जो पिलू 4 महिने, 4.5 महिने, 5 महिने, 5.5 महिनेपर्यंत सुद्धा पिलू तुम्ही आपल्या बोकडपालनामध्ये खरेदी करू शकता. तर तो पिलू तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा ठरू शकतो. आणि हे झालं दुधावरचं पिलू. आता काही मित्रांना असं वाटत असतंय, आम्ही जर चांगल्या पद्धतीचा बोकड खरेदी केला, बाजारामध्ये जात असतात आणि सदृढ मापाचे बोकड खरेदी करत असतात. सदृढ पिलू जर खरेदी केला तर आता एवढं वजन आहे, आपल्याजवळ जर नेलं तर चांगल्या पद्धतीचं अजून सुधरेल, तर 100% सांगतो ते सुधरत नाही. ते सुधरत नाही मित्रांनो. तुम्हाला बोकडपालन आपण दुधावरचं पिलू सांगितलं तशाच पद्धतीचं हे पिलू, पण याच्यामध्ये थोडंसं बदल असतंय. हे पिलू जर दुधावरचं नसेल, 4.5-5 महिन्याचं पिलू असेल, दुधावरचं पिलू नसेल, तर हा पिलू सदृढ असेल, तर याच्या मालकाने याचं चांगल्यापैकी संगोपन केलेलं असतंय. याला खुराक दिलेला असतंय, याला वेळोवेळी याला चांगल्या पद्धतीचा टॉनिक असेल, याला लिव्हर टॉनिक असेल, याचा जंतनाशक असेल. तुम्ही बंदिस्त फार्मवरून जर पिले खरेदी करत असताल सदृढ, तर मग याच्या संपूर्ण गोष्टी याच्या चांगल्या असतात. याला पाणी वेळोवेळी, खुराक वेळोवेळी, चारा हिरवा चारा वेळोवेळी, सुका चारा, अशा संपूर्ण गोष्टीवरती ते लक्ष देत असतात. आणि तुम्ही ते पिलू खरेदी करून आपल्या फार्मवरती सेट करत असतात. फार्मवरती सेट केल्याच्या नंतर तुमचं फार्मवरचं वातावरण आणि त्या फार्मचं वातावरण ते सेट होत नाही. ते सेट नाही झालं तर ते बोकड वजन कमी करत असते. सुरुवातीला तो वजन कमी करणार आणि तो वजन जर कमी करत त्या पिल्ल्याने जेवढ्याला तुम्ही आणलं ते तेवढ्याला 15 दिवसाने किंवा 20 दिवसाने किंवा महिन्याने सुद्धा जात नाही. तर काय, तर ते पिलू खराब होत असते. आता काही शेतकरी मित्र, तरुण मित्र म्हणतील की आता बोकड कशा पद्धतीचं खरेदी करायचं. तर स्वतः माझा अनुभव सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल, बोकड खरेदी कशा पद्धतीचं करावं ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, बोकड खरेदी करताना एकदम खराब क्वालिटीचा बोकड खरेदी करा. हाडं दिसणारा असेल तरी चालेल, पण जास्त हाडं दिसणारा नाही बरं का. आणि किती हाडं दिसणारा असेल तरी बेस्ट आहे. तो तुम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. सुरुवात म्हणजे तो पिलू तुम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. दुसरा फायदा म्हणजे तो पिलू खराब असतो. आणि खराब म्हणजे तुम्हाला सांगतो मी की काही मित्र लगे आजारी पिलू खरेदी करतील. खराब म्हणजे भरपूर असा खराबच आपल्याला खरेदी करायचं बाबा. तर खराब म्हणजे ते पिलू तंदुरुस्त असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती आजार कोणत्याच पद्धतीचा नसला पाहिजे. हाडं दिसत असेल तर काय हरकत नाही, ते येऊन आपल्याजवळ रिकवर होते. ते कशा पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तो पिलू मित्रांनो, सुरुवात म्हणजे त्याच्या मालकाजवळ पिलू खराब का असतंय, त्याचं कोणी संगोपन केलेलं नसतंय, चांगल्या पद्धतीची त्याची कोणी काळजी घेतली नसते. त्या कारणामुळे ते पिलू खराब असतंय. त्याचं कोणी वेळोवेळी डिवॉर्मिंग करत नाही, त्याचं जंतनाशक कोणी सर्वसाधी जंतनाशक डिवॉर्मिंग एकच आहे. तर हे लिव्हर टॉनिक कोणी देत नाही, त्याला खुराक कोणी देत नाही. फिरस्तीमध्ये असेल तर ते जास्तच फिरत असते. त्या कारणामुळे पिले खराब होत असतात. तर ते खराब झालेलं पिलू तुमच्यासाठी फायदेशीर कसं तर ते तुम्हाला सांगतो. फायदेशीर असं मित्रांनो, सदृढ पिलू जर आपण आणला ते खराब होणार. दुधावरचं घेतलं तो खराब होणार. पण खराब पिलू जर आपण आणला तर तो आपल्याजवळ सुधारणार कशा पद्धतीने ते सांगतो. त्याला पुढच्या मालकाजवळ काही खायला मिळलेलं नसतो. आणि तोच जर तुम्ही त्याच्या चांगल्या पद्धतीने संगोपन केला, त्याला खुराक चांगल्या पद्धतीने, सुरुवात म्हणजे तसे पिले जर तुम्ही खरेदी केले तर त्याचं एक तुम्ही तुमच्याजवळ जसं पिलू तुम्ही तुमच्या फार्मवरती ते सेट केला तसं तुम्ही त्यांचं एक जंतनाशक करा. जंतनाशक केल्याच्या नंतर त्याला एक सतत 8 ते 10 दिवस त्याला एक लिव्हर टॉनिक पाजा. लिव्हर टॉनिक पाजल्याने काय होईल, त्याची एक भूक वाढेल. भूक वाढल्याच्या नंतर काय होईल मित्रांनो, त्याचं वजन वाढेल. आणि आपल्याला बोकड पालनामध्ये पाहिजे वजन वाढ. तर भूक वाढल्याच्या नंतर त्याचं वजन वाढ होत असेल तर त्याला एक खुराकसुद्धा तशाच पद्धतीचा द्या. त्याला शेंगदाणा पेंड असेल, त्याला हिरवा चारा तेवढाच, त्याला सुका चारा तेवढाच, त्याला पाणीसुद्धा वेळोवेळी चांगल्या पद्धतीचं पाजा. आणि मग पाहते बोकड तुम्हाला प्रॉफिट किती देत असते. तर मित्रांनो, स्वतः मी सुद्धा सांभाळलेलं आहे आणि माझ्याजवळ सुद्धा हे बोकड मी बंदिस्तमध्ये ठेवले होते. आणि त्याच्यानंतर मी काही वेळेस त्याच्यामध्ये इतर पिलेसुद्धा आणून सोडलेले आहेत. तर जर तुम्हाला करायचं असेल बोकड पालन, जर तुम्हाला करायचं असेल तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जबरदस्त असा फायदा मिळतो. मित्रांनो, माझा स्वतःचा अनुभव आहे, हे तुमच्याबरोबर शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एक शेतकरी मित्रापर्यंत किंवा नवीन तरुण मित्र जे बोकडपालन करणार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.